दागिने लुटले, 78 वर्ष वृद्धेला जिवंत जाळलं, उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटपळे गावात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्याने 78 वर्षीय मालन मारुती जाधव यांच्यावर हल्ला करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले आणि त्यानंतर त्यांना जिवंत पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास मालन जाधव या लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्या पुन्हा घरात परतत असताना आधीच दबा धरून बसलेल्या चोरट्याने त्यांच्या मागोमाग घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने वृद्धेवर हल्ला करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. यानंतर गुन्हा लपवण्यासाठी किंवा प्रतिकार होऊ नये म्हणून आरोपीने मालन जाधव यांना जिवंत पेटवून दिल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेत त्या गंभीररित्या भाजल्या होत्या. त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. या घटनेनंतर शेटफळे गावासह संपूर्ण आटपाडी तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मालन जाधव यांचे पुत्र विठ्ठल मारुती जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्धेच्या मृत्यूनंतर आता या गुन्ह्यात खुनाचे कलमही वाढवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सांगली जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगाने तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि संशयिताची चौकशी सुरू असून आरोपीला लवकरच अटक होईल असा पोलिसांचा दावा आहे. मात्र घटनेला काही दिवस उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. एका असहाय्य वृद्ध महिलेला चोरीसाठी इतक्या निर्दयीपणे जिवंत जाळण्याच्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.